नवरात्रीच्या 5व्या दिवशी आपण स्कंदमातेचं पूजन करतो. पण नेमकी स्कंदमाता आहेत तरी कोण, तर चला जाणून घेऊयात. तारकासूर नावाचा एक महापराक्रमी राक्षस होता. त्यानं सर्व देवांना त्रस्त केले आणि स्वर्गातून बाहेर काढले. तारकासुराला असे वरदान मिळाले होते की त्याचा वध फक्त शिवपुत्राच्या हातूनच होईल. तेव्हा भगवान शिव समाधीत असल्यामुळे त्याला वाटत होते की मी अमर आहे. पण काही काळाने शिव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या तेजातून एक दिव्य अग्नी प्रकट झाली. ही अग्नी अग्निदेव आणि गंगा यांनी सांभाळली. त्या तेजातून कार्तिकेय जन्मले, ज्यांना स्कंद असेही म्हटले जाते. त्यांनी तारकासुराचा वध केला. त्यामुळे पार्वतीला स्कंदमाता म्हणून ओळखू लागले. त्यांचे रूप अत्यंत दिव्य आणि तेजस्वी आहे. त्यांच्या 2 हातात कमळ आहेत, एका हातात कार्तिकेय आहेत आणि एका हाताने त्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत. नवरात्रीत त्यांना हिरवी साडी परिधान करून सजवले जाते, कारण हिरवा रंग हा निसर्ग, ऊर्जा आणि संतुलनाचे प्रतीक आहे. स्कंदमातेचं पूजन केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, बुद्धिमत्ता आणि विवेक वाढतो.